जय भीम नवोधाय सर्वांना. नऊ. सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चौथी गाथा पाहणार आहोत सुखवग्गातली. तर साधारण सार जो आहे तो पहिल्या 3 गाथांसारखाच आहे. थोडासा वेगळा आहे, पण त्याचा शैली जी आहे, स्टाईल जी आहे ती सांगण्याची, ती एकसारखीच आहे. आणि आज आपण धम्मपदातली 200वी गाथा पाहणार आहोत. म्हणजे 200 गाथा आज आपण पूर्ण करतोय. धम्मपदातल्या 423 पैकी ही 200वी हम्म. गाथा आहे. सुखवग्गातली चौथी गाथा. सुसुखंवत जीवाम एसं नो नथि किंचनं पीतिभखा भविष्याम देवा आभस्सरा यथा. ज्यांच्याजवळ काही नाही असे आम्ही सुखाने जगत आहोत. तेजस्वी देवांप्रमाणे आम्ही प्रीतीचे भोजन करणारे हो. आता ही जी शब्दरचना आहे, या शब्दरचना इतरत्र पण आलेली आहे काही गाथांमध्ये. आपण एक मागे याचा अभ्यास केला होता, धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा, आठवत असेल. हम्म. धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा अभ्यास करताना त्याच्यामध्ये बुद्धांना, सिद्धार्थ गौतम जेव्हा बुद्ध होतात आणि बुद्ध झाल्यानंतर जे सगळं जग आनंदी झालं असं दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आनंदी झालेल्यांमध्ये देवलोक पण होते. आणि त्या देवलोकांचं आपण पूर्ण वाचन केलेलं आहे मला वाटतं, परंतु आपण त्याच्यात खोलात शिरलो नाही, कारण मला माहिती नाही ते देव अवस्था, देवलोक काय आहे आणि त्याची जी नावं आहेत वेगवेगळी. त्यांची जी देवांची वेगवेगळी नावं आहेत आणि त्या नक्कीच त्या मनोवस्था आहेत. कारण देव ही एक मनाची अवस्था. तिबेटन व्हील ऑफ लाईफ मध्ये, तिबेटन भवचक्रामध्ये 6 लोक जे सांगितले त्याच्यामध्ये 6 लोक म्हणजे लोक म्हणजे मनोवस्था. त्या 6 मनोवस्थांमध्ये एक अवस्था देवलोकाची आहे. आणि बाकीचे आपण त्याचा उल्लेख वारंवार केलेला आहे. देवलोक एक आहेत, असुर लोक आहेत, प्रेतलोक, नरकलोक, प्राणीलोक, मनुष्यलोक वगैरे वगैरे. तर असं मनोवस्था आहेत. देव ही एक मनोवस्था आहे आणि त्या मनोवस्थांचे आणखीन वेगवेगळ्या प्रकारे विश्लेषण केलेले आहेत. म्हणजे अनेक देव आहेत, अनेक देव लोक आहेत, अनेक अवस्था आहेत, असं ते त्याचा एक अर्थ निघतो तर्कानं. परंतु नेमकं काय आहे ते, हे आपण नेमकेपणाने सांगू शकत नाही. म्हणजे मी तरी नाही सांगू शकत. पण आता तो उल्लेख याच्यामध्ये ग्रंथांमध्ये आलेलाच आहे, तर आपल्याला विचार करावा लागतो त्याच्यावर. त्याचा विचार आपल्याला करावा लागतो. तर ही गाथा आपण पाहूया. तर सुसुखं वत 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 म्हणजे अहो असा अर्थ केला, किंवा आणखीन एक अर्थ निश्चितच, नक्कीच आम्ही सुखाने राहतो, सुखाने जगतो. आता हे कोण म्हणतंय? बुद्धांचे शिष्य म्हणतात. आणि ही गाथा अर्थातच बुद्धांनंतर आलेली आहे.
ही गाथेचा अर्थच आपल्याला सांगतो की नंतरच्या लोकांचे उद्गार आहेत की आम्ही सुखाने राहतो, आम्ही असं जीवन जगतो, जीवाम असं असं आम्ही जगतो. एसंग न एसंग नो नथी किंचन. आता हे किंचन, अकिंचन, नथी किंचन ही सुद्धा एक अशी अं, अवस्था आहे किंवा त्याचा अर्थ असा होतो त्या अवस्थेचा किंवा त्या मनोवस्थेचा. अकिंचन किंवा नथी किंचन म्हणजे काहीच नाही, काही शिल्लक नाही किंवा काही धरून नाही, काही ठेवलेलं नाही. म्हणजे ऍक्च्युली ही अनासक्तीचीच अवस्था आहे, जी आधीच्या याच्यात जी गाथा आहे ना, अ, अनासक्त, त्या अनासक्त मध्ये हे अनासक्त म्हणजे कशातच आसक्त नाही, म्हणजेच काही धरून ठेवलेलं नाही. तर अकिंचन, नथी किंचन, काहीच, काहीच नाही. तर ती मुक्त अवस्था म्हणजे अशी आहे की जिथं मनानं प्रत्यक्षात कोणतीच गोष्ट धारण करून ठेवलेली नाही, म्हणजे संस्कार मुक्त आहे. संस्कार मुक्त मनोवस्था आहे ती. कारण संस्कार हे दुःखाचं कारण आहे. सब्बे संखारा दुःखाती. संस्कार म्हणजे मनातल्या चित्तातल्या सगळ्या उलाढाली ज्याच्यामुळे चाललेले आहेत ते संस्कार. ते संस्कार ही धारणा आहे. संस्कारांची धारणा, संस्कारांचं ध्यान, संस्कारांची पकड, तीच काहीतरी धरून ठेवत असते. तीच आसक्ती असते. आणि ती अर्थातच सती नसल्यामुळे, भान नसल्यामुळे ती पकड आहे हेच कळत नाही. म्हणून अविद्येतून संस्कार निर्माण होतात. परत 12 निदानांवर आपण येतो पुन्हा पुन्हा. एकच आहे ते, फक्त वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला तिथंच यावं लागतं. कुठं? तिथं तिथं म्हणजे आपल्यामध्ये, अं, उंबऱ्याच्या आत. धम्म हा उंबऱ्याच्या आतला आहे. आता हे एक मला ते तसं जाणवतंय. ते कशाविषयी चाललंय हे सगळं? उंबऱ्याच्या आतल्या गोष्टी चालल्यात. उंबऱ्याच्या बाहेरचं जग जे आहे व्यावहारिक जग आहे, बाहेरचं जग आहे इंद्रियजन्य जग आहे. जे दिसतं, जे ऐकू येतं, गंध, चव, स्पर्श, त्याच्याविषयीचे विचार, हे सगळं जे बाहेर आहे ते आत आहे. आणि आतलं जग याला आपण उंबऱ्याच्या आतलं जग म्हणू. पण उंबरा हा जरी आत आणि बाहेर ती सीमा असली, आत आणि बाहेरची ती उंबरा ही जरी सीमा असली तरी बाहेरच्या जगातच आतलं जग आहे. म्हणजे जमिनीवरच घर बांधतो आपण आणि तिथं उंबरा येतो, आणि उंबऱ्याच्या बाहेर आणि आत हे एकाच जमिनीवर आहे. परत ते म्हणायला वेगळं आहे, परंतु ते एक म्हणजे अस्तित्व, स्वतंत्र अस्तित्व, प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व जे आहे, स्वतंत्र जीवन, अं, हे एकाच भूमीवर आहे. म्हणजे आतला आणि बाहेरचं वेगळं नाही. परंतु वाटायला मी वेगळा वाटतो, तुम्ही वेगळे वाटता. प्रत्येक जण वेगवेगळा आहे. प्रत्येक मनुष्य वेगळा आहे. आणि वेगवेगळ्या माणसाचं प्रत्येकाचं जीवन वेगवेगळं आहे. आणि प्रत्येकाचा उंबरा वेगळा आहे. प्रत्येकाचं आतलं विश्व, बाहेरचं विश्व हे त्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार ते तयार होतं. संस्कारामुळे ते आहे. आता उंबरा हा एक मानसिक उंबरा आहे. आपला मनातला उंबरा आहे तो, आतला आणि बाहेरचा. प्रत्यक्षात आतलं बाहेरचं असं काही नाही. धम्मातले जे शब्द आहेत ना, बऱ्याचदा ते
शाश्वत नाहीत असे, म्हणजे तात्कालिक. कारण प्रत्यक्षात तसं काही नाही. प्रत्यक्षात तसं व्यवहारात कुठं उमरा दिसणार नाही, कुठं आतलं दिसणार नाही आणि बाहेरचं दिसणार नाही. एकच, सगळं एकच वाटतंय ना आपल्याला. कुठं आपलं बाहेरचं जग वेगळं दिसतंय आणि आतलं वेगळं दिसतंय. आपण म्हणतो माझं तुझं, आपलं आपला आणि इतरांचं आपपर भेद, मी आणि इतर. हा मी जो आहे हा स्वतंत्र, हे फक्त मनाला वाटतंय तसं. प्रत्यक्षात तसं काहीच नाही. प्रत्यक्षात सगळं कनेक्टेड आहे. उमरा हा आतल्या आणि बाहेरच्या गोष्टींना, व्यक्तिगत गोष्टींना आणि वस्तुनिष्ठ म्हणजे बाहेरच्या गोष्टींना आणि व्यक्तिगत आणि बाहेरचं, आत आणि बाहेर, हे जे आहे हे फक्त वाटतंय. प्रत्यक्षात तसं काही नाही. प्रत्यक्षात आतलं आणि बाहेरचं एकच आहे. पण आपला जो, आपली जी धारणा आहे, आपलं जे मी 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 आहे, आपला जो मी पण आहे, आपली जी सत्ता दृष्टी आहे, आपला जो सेल्फ आहे, आपला जो, आपली जी स्वतंत्रपणाची धारणा आहे, मी असा असा आहे, मी वेगळा आहे आणि माझं हे असं आहे, आणि माझं नाव आणि गाव आणि हे आई वडील आणि माझं शिक्षण आणि माझी नोकरी आणि माझा पैसा आणि माझी प्रॉपर्टी आणि माझं, हे सगळं माझं माझं जे आहे ते, हे मनाच्या धारणा आहेत त्या. प्रत्यक्षात एकटाच आहे म्हणून. बरोबर आहे. प्रत्यक्षात एकटंच आहे सगळे. उंबरा ज्याचा त्याचा वेगळाच आहे. म्हणजे आतलं बाहेरचं जग ज्याचं त्याचं वेगळं आहे असं वाटतं. धारणा आहे ती. प्रत्यक्षात तसं नसतं. आणि ही अविद्या आहे. हे अज्ञान आहे. आणि अज्ञान, अविद्या, याच्यातून संस्कार आणि त्याचा परिणाम म्हणजे यातना आहेत, दुःख आहेत, टेन्शन आहे, प्रेशर आहे. तर हे जोपर्यंत आपण भानावर येत नाही, सतीमध्ये येत नाही, तोपर्यंत आपण स्वतःला ओळखत नाही. शेजवळकरांनी एक कविता पाठवली. कोणाची कविता आहे ती? शेजवळकरचं. शेजवळकर सर आहे का? तुम्ही आहात का? बिझी आहात? तुम्ही एक कविता पाठवलेली आहे. अनिल शेजवळकर. त्यांनी एक कविता पाठवली, आणि जणू ती कविता आहे बाबासाहेबांचं मनोगत आहे. ऐकताय का शेजवळकरचा? बाबासाहेबांचं मनोगत आहे. आहे सर, आहे सर. ऐकताय ऐकतोय. ना? तुम्ही ऐकताय ना? हा. हो, हो. कारण तुमच्या वॉलवर आहे फेसबुकच्या, तुम्ही ती वाचली, मला आवडली. हो आणि सर, हो सर. कोणी केली कविता माहिती नाही ती, परंतु चांगली आहे. त्यांचं खूप नाव नाही. सुंदर आहे सर. हा. तर कोणी केली ते लिहिलं नाही, पण खाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजे हो. त्यांनीच कविता केली असं ते, पण त्यांनी केलेली नाही ती. त्यांची नाही, ही कुणीतरी लिहिलेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात त्याच्यात, मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही. नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही. सुगंध सारा वाटत गेलो मी कधी दरवळलो नाही. ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही. केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही. सामोरा गेलो संकटांना, त्यांना पाहून वळलो नाही. पचवून टाकले दुःख सारे, कधीच मी हळहळलो नाही. आले जीवनी सुख जरी, कधीच मी हुरळलो नाही. कधी ना सोडली कास सत्याची, खोट्यात कधी मळलो नाही. सोडून गेले
माझेच मला, मी कोणाला कळलोच नाही. सोडून गेले माझेच मला, मी कोणाला कळलोच नाही. तरी छान कविता आहे. बाबासाहेबांचं काही मनोगत सांगितलंय त्या कवीने, जे कोणी असतील ते, त्यांचं नाव नाही याच्यामध्ये. तर ही आपल्या प्रत्येकाचीच मनोवस्था पण आहे. आपण आपल्याला कुठं कळतो, आपण आपल्याला कुठं कळतो, म्हणजे आपण आपल्याला कुठं समजून घेतो. स्वतःला समजून घेणं ही फार कठीण गोष्ट आहे. तर आपण आपल्याला कळतच नाही, का तर आपल्याला आपलं भान नाही, आपल्याला आपली सती नाही. त्यामुळे जीवन कसं चाललंय, कशाने आपण घडलो आहोत आणि कशामुळे बिघडलो पण आहोत, हे घडणं बिघडणं हे कळत नाही, कारण आपल्याला भान नाही, आपल्याला सती नाही. आपण कधी आपल्या श्वासात उतरलो नाही. आपण आपल्या कायेत कधी उतरलो नाही. आता सुरुवात झाली थोडीफार, परंतु कधी उतरलो नाही. अजूनही नीट उतरलो नाही, हेही कबूल करावं लागतं. अजूनही आपण नीटनेटके उतरलो नाही. ती एक प्रॅक्टिस आहे, ती एक प्रक्रिया आहे, साधना आहे. त्याच्यासाठी स्वतंत्रपणे काम करावं लागतं. ते नुसतं ऐकून का होण्याचं काम नाही, ते प्रॅक्टिस करावी लागते. आणि जोपर्यंत ते होत नाही, तोपर्यंत आपण आपल्याला कळत नाही. तर म्हणजे आपले संस्कार आपल्याला कळत नाहीत. कशाचे घडलो आपण? तर संस्कारांचे. आणि ते संस्कार, त्याला धम्म म्हटलेलं आहे. म्हणजे आपण धम्मांचेच बनलेलो आहोत. आणि बाबासाहेबांनी केलेल्या कॅटेगरायझेशननुसार त्याची विभागणी त्यांनी केली. धम्मामध्येच अधम्म आहेत. आणि अधम्म हे दुःख देणारे आहेत, यातना देणारे आहेत, डिस्टर्ब करणारे आहेत, विचलित करणारे आहेत. त्या धारणा आहेत, ते संस्कार आहेत. संस्कार दुःख आहेत. आणि दुसऱ्या बाजूला सद्धम्म आहे. ते सद्धम्म म्हणजे दुःखमुक्ती आहे, कारण ती संस्कार मुक्ती आहे. संस्कार मुक्ती म्हणजे अस्तित्व संपलंय असं नाही. आपण जागृतीनं, सतीनं समजून घेतो, त्याचा आपल्याला बोध होतो, बोधी होते. हे हे असं असं आहे. धम्म, मनोधम्म, हे चित्त, या जाणीवा, हे जीवन, हे वर्तन, हे बोलणं चालणं परिणाम, हे असं असं आहे. हे हे संस्कार दिसतात, जाणवतात, म्हणजे धम्म. धम्म दिसतात. कोणाला दिसतात? जागृतीला दिसतात. जागृती म्हणजे काय, कोण? शब्दशः घेतलं तर बुद्ध. बुद्ध बुद्ध म्हणजे ज्यांना बोध झालेला आहे ते बुद्ध. बोधी प्राप्ती ज्यांना झालेली आहे ते बुद्ध. व्यक्ती कोणी असतील, पण आपल्यापर्यंत ते थेट, इनडायरेक्टली जे आपल्यापर्यंत थेट आलेलं आहे, ज्यांच्याकडून, ते सिद्धार्थ गौतम बुद्ध. म्हणून आपण त्यांना याच्यात सेंट्रल मानतो, मध्यवर्ती आहे. आणि बाबासाहेबांनी ती गोष्ट आपल्यापर्यंत थेट पोहोचवली. म्हणजे अं, त्यांच्या हयातीमध्ये ज्या लोकांना जेवढं काही थोडंफार बाबासाहेबांकडून थेट मिळालं, ते त्यांना मिळालं. आपल्याला थेट नाही मिळालं, आपल्याला इनडायरेक्टली, अप्रत्यक्षपणे आपल्याकडे आलं. तो धम्म जसा आहे तसा. त्याच्यामध्ये बाकीची सरमिसळ काय आहे, कोणी काय सांगितलं, कोणी काय सांगितलं, तो भाग वेगळा. परंतु ते अप्रत्यक्षपणे बाबासाहेबांकडून आपल्यापर्यंत जे आलं, म्हणजे बुद्ध पोहोचले, ते काय आहे नेमकं? हे जोपर्यंत आपण स्वतःला कळवून घेत नाही, समजून घेत नाही, आपलं जीवन काय आहे, आपली जडणघडण कशाची आहे, आपली पार्श्वभूमी काय आहे, आपला इतिहास काय आहे,
इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही, असं जे बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की आपला ते इतिहास म्हणजे संस्कार लक्षात घ्यावेच लागतात. आणि त्याचं विश्लेषण बाबासाहेबांनी जितकं केलेलं आहे तितकं कोणी करणं शक्यच नाही, अशक्य आहे. त्याच्यामुळे आपल्या त्रिकोणाचा त्रिकोणाचा एक अंग, एक बाजू ही बाबासाहेब आहेत. दुसरी बाजू सर्वांचे असलेले बुद्ध आहेत आणि बेसला आपण आहोत. आपण आपल्याला समजून घेतलं नाही तर बाबासाहेबांना पण आपण, मग ती अशी कविता त्याच्यातूनच येते, मी मला कळलं होतं नाही, म्हणजे अं, नाही कळालं ते. कारण ते कवीचं मनोगत आहे. त्यांनी बाबासाहेबांच्या नावानं ती कविता जरी लिहिली तरी ते त्यांचं मनोगत आहे. ते आपण आपल्याला नाही समजत आपल्याला, कारण भार नाही. त्यामुळे काय काय धरून ठेवलंय, धारणा काय काय आहेत, कशा कशाची पकड आहे, ज्याचा त्रास होतो, ज्याचं टेन्शन आहे. तर या गाथेत असं म्हटलेलं आहे की आम्ही काही धरून ठेवलेलं नाही, म्हणून आम्ही सुखात आहोत. अकिंचन, अकिंचन म्हणजे काही नाही. एसंग नो नथी किंचन, आम्ही असे आहोत की आम्ही काहीच धारण केलेलं नाही, धरून ठेवलेलं नाही. आणि हे फार कठीण आहे, कारण धरून ठेवणं हे आपल्या हातात नाही. का? तर संस्कार आपण निर्माण केलेले नाहीत. धरून ठेवतात ते संस्कार, आणि संस्कार धारण करतं ते मन, धरून ठेवतं ते मन, त्याला विचलित करतं ते चित्त, त्या भावना, त्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा, पाहिजे नको, हे माझं, ते त्यांचं, हे उंबऱ्याच्या आतलं, ते बाहेरचं, ही धारणा आहे. अपपर भेद, पण ते वास्तव आहे. तसंच चाललंय जीवन, म्हणून ते युद्ध आहेत. अजून माणसं माणूस बनलेले नाहीत, म्हणून ते युद्ध तोपर्यंत चालूच राहणार, कारण माणसामध्ये प्राणी आहेत. प्राण्यांचे संस्कार आपल्यात आहेत. आपण म्हणतो ना, असं काय जनावरासारखा वागतो, जनावरासारखा बोलतो, आणि माणसाला पण थोडस तुसडेपणाने पण बोलताना काय, अं, कुत्र्यासारखा धावतो, आणि डुकराची पण उपमा देतात. इथं तिथं काय असं म्हणतात ना, तीन 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 उपमा, तर त्या भवचक्रात पण त्या तीन उपमा दिल्या, डुकराची उपमा दिली, कोंबड्याची दिली आणि सापाची दिली. म्हणजे म्हणी पण आपल्या अशाच आहेत. एखादा माणूस समजा बेईमान झाला तर आपण म्हणतो सापाला दूध पाजलं. म्हणजे माणसामध्ये तो गुणधर्म आहे. तर उलटला, बेईमान झाला, सापाला दूध पाजलं, कारण ते गुण माणसामध्ये आहेत. काही एक स्वार्थी मित्र असा एकदा बोलून गेला मला, मित्र पण बोलून गेला. माणसांचा वापर जर करायचा असेल तर दाणे टाकावे लागतात म्हणे. म्हणजे कोंबडा कोंबडी आपण, त्याचे ज्यांचा तो आहार आहे,
ते तर ती म्हण आहे, कोंबडी जर चांगली धष्टपुष्ट त्याला नंतर कापून खायची असेल, किंवा तिची अंडी पाहिजे असतील, किंवा कोंबडा कापून खायचा असेल, तर त्याला दाणे टाकावे लागतात. तो सहज बोलून गेला की माणसांचा पण वापर करायचा असेल तर माणसांना दाणे टाकावे लागतात. पॉलिटिक्स. तर दाणे टाकावे लागतात म्हणजे माणसं कोंबड्यांसारखी आहेत. त्यांना पोसावे लागतात. आता हे आपल्या आजूबाजूला चाललेलं आहे आणि आपणही कधी कधी ती आपली अवस्था तशीच असते, हे आपल्या लक्षातही येत नाही बऱ्याचदा. त्याच्यातच त्याच्यावर राजकारण पण चाललेलं असतं आणि मतं पण विकत घेतली जातात, कारण कोंबड्यांची प्रवृत्ती आहे आणि ते लक्षात येत नाही, भान नाही, स्वाभिमान नाही. आणि बाबासाहेबांनी ह्या गोष्टीला फार महत्त्व दिलंय. जागृत राहा, स्वाभिमानी राहा, शिलाचरण करा, स्वतंत्र राहा, स्वतंत्र विचार करा. आपल्या जीविताची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घ्या. मला एक थोडंसं परवा असं डोक्यात विचार आला की जसं आता आपला धम्मपदाचा हा अभ्यास चालू आहे, तसे आता बाबासाहेबांचे काही विचार घेऊन आता त्यांची जवळपास सगळी भाषणं पण प्रसिद्ध झालेली आहेत. महाराष्ट्र शासनाने जे खंड प्रकाशित केले त्याच्यात बहुतेक बाबासाहेबांचं साहित्य आलेलं आहे. त्याच्यात मराठी भाषणं सुद्धा संकलित केलेली आहेत, एकत्र केलेली आहेत. 18वा खंड जो आहे त्याचे 3 भाग आहेत. त्याच्यात जवळपास एकूण 1400-1500 पानं होतील त्या 3 खंड मिळून. तेवढी त्यांची ते भाषणांचं संकलन आहे. त्यातले काही महत्त्वाचे संदेश घेऊन, मेसेज घेऊन आपण अशी धम्मपदासारखी चर्चा केली पाहिजे, असं माझ्या मनात एक विचार आहे आणि त्याला आपण पुढे मागे सुरुवात करणार आहोत. निवडक संदेश घ्यायचे बाबासाहेबांचे, कारण ते फार उपयोगाचे आहे. कारण ते आपल्या संबंधी आहेत, आपल्या पूर्वजांसंबंधी आहेत, इतिहासासंबंधी आहे आणि ते वर्तमानातही लागू होतं आणि त्याच्यावर आपलं भवितव्य पण अवलंबून आहे. राज्यघटनेसारख्या गोष्टी घेतल्या तर सगळ्यात देशाचंच भवितव्य अवलंबून आहे. आणि बुद्धांचा विषय घेतला तर सगळ्या जगाचं भवितव्य अवलंबून आहे. असा हा विषय आहे. तर आपला हा त्रिकोण हा संकुचित विषय नाही. काहीतरी आपण स्वतःला बाजूला काढतो आणि व्यक्तिगत पातळीवर विचार करतो, असा तो विषय नाही. दिसायला तसा वाटायला तसा वाटेल तो, पण तसा तो नाही. तर गाथेतील शब्दांना धरून अनेक गोष्टी कनेक्ट होतात. ते कारण हे जाळं आहे. जाळं आहे ते. विचार प्रक्रिया ही एक जाळं आहे. जसं कोळ्याचं जाळं असतं, त्याच्यामध्ये एक एक जरी कोळ्याच्या जाळ्याचा एक धागा असा हल्ला तर सगळंच हलतंय. नेट नेट जे आहे, जाळं, एक जाळ्याचा एक धागा ओढला तर सगळे धागे हलतात. तसं हे चिंतन जे आहे, हे चिंतन हे सगळीकडे जाऊन भिडतं नंतर, कारण सगळं आपल्याशी संबंधित आहे. पण शेवटी यातनामुक्ती, दुःखमुक्ती पाहिजे असेल, निब्बाण पाहिजे असेल, तर अं, जाळ्याला जाळ्याच्या जागी ते ठेवा. जाळ्यात अडकणं ही वेगळी गोष्ट आहे.
कोळी कधी जाळ्यात अडकत नाही स्वतः. तसं ते, कारण त्याला माहिती आहे. तर त्याच्यातून निष्ठून बाहेर पण जातो. परंतु नैसर्गिकपणे असं आहे की त्या जाळ्यात अडकलेला दुसरा प्राणी त्याच्यातून सुटत नाही. जाळ्यात अडकलेला प्राणी त्याच्यातून सुटत नाही आणि तेच त्या कोळ्याचं भक्ष्य असतं. तसं कधी कधी आपण ज्या संस्कारांचे बनलेलो आहोत, तर त्या त्या संस्कारात आपण त्या धारणामुळे ती पकड, ते ध्यान, ते मी, माझं, किंचन, किंचन म्हणजे सगळं, सगळं काही माझं, हे ह्या ज्या धारणा आहेत, ह्या धारणामुळे त्या संस्कारांच्या जाळ्यात आपला मी अडकतो, जो भानावर नाही, सतीमध्ये नाही, जागृत नाही. तो मी त्या संस्कारांच्या जाळ्यात अडकतो. म्हणून सभ्य संखारा दुःखाती त्याचा अनुभव येतो. परंतु आपल्यात राहून आपण मोकळे जर असू, सुरेश भटांचं ते एक कवितेतलं वाक्य आहे, गुंत्यात राहुनी पाय माझा मोकळा, असं काहीतरी आहे. कोणाला माहिती असेल तर सांगा. पण बरेच दिवस मी बरेच गुंत्यात गुंतूनी पाय माझा मोकळा. वाह, क्या बात आहे. गुंत्यात गुंतुनी पाय माझा मोकळा. तर ते संस्कारांच्या गुंत्यात आपलं जीवन आहे आणि तरी ते आपण आपले पाय त्याच्यात नाही पाहिजेत. ती मुक्ती आहे, ते निब्बाण आहे. पण आपण कसे अडकलोत, कशामुळे अडकलोत, याचं कारण अविद्या आहे, अज्ञान आहे, भान नाही, जागृती नाही, हे तर आहे. पण जेव्हा हे भान यायला सुरुवात होती, तेव्हा आपण कसे अडकलो, कसे गुंतलेलो आहोत आणि कशा यातना भोगतो, कशी तडफड चालू आहे, कशी फडफड चालू आहे, हे सगळं ते त्याचं भान आल्यावर आपल्याला कळतं. तोपर्यंत आपण संस्कारांच्या जाळ्यात अडकलेले असतो. त्याच्यातून मुक्ती, ती ही अकिंचन अवस्था आहे. तर समाधीचा अभ्यास करताना त्याच्यात हे अकिंचन्या अकिंचन्यायतन समाधी असा एक टप्पा आहे. सातवं ध्यान किंवा सातवी समाधी. ध्यान म्हणजे समाधी नाही वाटत मला. समाधी म्हणजे चित्त आणि मनाचं आणि अस्तित्वाचं, जीवनाचं जे विस्कळीत आहे त्याचं एकत्रीकरण म्हणजे समाधी. विस्कळीत अवस्था संपत आलेली आहे. समाधीत येणं म्हणजे समाधीत आलो की ती विस्कळीत अवस्था संपलेली, ही अकिंचन समाधी, असं पण त्याचा एक अर्थ निघतो. म्हणजे आता ही याच्यात ते देवाची उपमा दिली पुढच्या वाक्यामध्ये. पण मला वाटतं ते समाधी ही मनाची अवस्था आहे, चित्त आहे. पण आता देव लोक आहे. असो, आपलं ते मुख्य मुद्दा समजून घेणं महत्वाचं आहे. शब्द काय वापरले ते नाही, ते महत्वाचं नाही. मुख्य मुद्दा काय आहे की जिथं जिथं आपण या गुंत्यातून सुटतो, तर ती अकिंचन म्हणजे काही धरून ठेवलेलं नाही, तर ती अकिंचन अवस्था आहे. आणि ते म्हणतात की आम्ही असे जगतो, आमचं जीवन असं आहे की अकिंचन आहोत, आम्ही मुक्त आहोत. म्हणजे ती समाधीची ती एक 7वी पातळी आहे. 8वी पातळी, न संज्ञा न संज्ञायतन समाधी, नैव संज्ञा न न असंज्ञा, नैव न संज्ञान असंज्ञायतन समाधी. म्हणजे त्याच्यात संज्ञा कसलं हे धरलंय नाही आणि सोडलंय नाही, असं ते एक अवस्था. असो, तो एक वेगळा अभ्यास आहे. असे अनेक वेगवेगळे अभ्यास आहेत, ते आपल्याला माहिती नाही ते कसं साधून येईल पुढे. सध्या तरी आपण सगळ्याच गोष्टींचा
परिचय करून घेत चाललेलो आहोत. तर ही गाथा अशी सांगतं की आम्ही असे आहोत की आम्ही कशात अडकून नाही. प्रत्यक्षात काही सोडणं असाही त्याचा अर्थ नाही. ती मानसिकता आहे. मनच पकडतं, मनच सोडतं. मनच धरतं, मनच सोडतं. ते मनच आहे. ते चित्तच आहे. मनोधम्म आहे. धम्म हे धारण करतं मन आणि पुन्हा ते आपण नाहीत. सब्बे धम्मा अनात्ताते. ते आपण नाहीत, ते मन आहे. मन म्हणजे आपण नाही, कारण ते आपण निर्माण केलं नाही. चित्त म्हणजे आपण नाही, ते आपण निर्माण केलेलं नाही. पण त्याच्या जाळ्यात आपण आहोत. कशामुळे? मीमुळे. कशामुळे? अविद्येमुळे, अज्ञानामुळे, भान नसल्यामुळे, सती नसल्यामुळे. म्हणून ते अडकणं आहे. म्हणून त्या यातना आहेत. तर ह्या सगळ्या याच्यातून आम्ही मुक्त आहोत असं हे सांगते. आता हे मुक्त झाल्यावर काय होतं? काय होणार? म्हणजे एखादा माणूस जर बंधनातून मुक्त झाला तर त्याला काय वाटेल? मोकळा झालाय तो. सगळं ओझं उतरलंय. जसं बुद्धांना शेवटी ती ते उदाहरण त्यांच्या मनातून, त्यांच्या मुखातून बाहेर पडलं की आता जे करायचं ते केलं म्हणे. आता काही करायचं बाकी नाही. मुक्त झालो. आता बुद्धांना म्हणजे दुःख नाही. तथागतांना दुःख नाही. आता पुनर्जन्म पण नाही. पुनर्भव पण नाही. तर असे ते उद्गार आहेत. तर ती मुक्त अवस्था आहे. ती हे अकिंचनच्याही पुढची अवस्था आहे. कारण ती अर्हत अवस्था आहे. मुक्त अवस्था आहे. तर अशा वेळेला काय काय असेल? तो अत्यानंद असतो. ते परम सुख आहे. निब्बाणं परमं सुखं. ते परम सुख आहे आणि त्याच्यामध्ये एक अत्यानंद पण असतो. कारण दुःख संपलंय आता. आता काही जो ताप होता, संताप होता, जे विचलन होतं ते संपलं आता. काही कारण कोणती धारणा नाही. ती मुक्त अवस्था आहे. तिथं काय निर्माण होतं? तर त्याला नाव दिलेलं आहे प्रीती. आणि प्रीती ही सप्तबुद्ध्यांगातलं तिसरं अंग आपण पाहिलेलं आहे. ज्यांनी मागे आपण अभ्यास केला थोडासा. याच्यामध्ये हे पुस्तक पाहिलं असेल, आनापानसती सुत्त. याच्यात तो उल्लेख आलेला आहे की ते जेव्हा आपल्याला सगळ्याचं भान येतं, सती सतीपठ्ठान. सतीपठ्ठान म्हणजे कायेचं भान, वेदनांचं, जाणीवांचं भान, चित्ताचं भान, भावनांचं भान, पाहिजे नको, लोभ द्वेष, तृष्णा, तृष्णेचं भान, तृष्णा आणि मग त्याच्यानुसार चाललेली विचार प्रक्रिया, मनोधम्म, हे सगळ्याचं जेव्हा भान येतं, हे सतीपठ्ठान, प्रस्थान, पुढे पुढे जाणं, जागृतीचं क्रमाक्रमानं पुढं पुढं म्हणजे आत उतरणं, उंबऱ्याच्या आत. आतलं काम आहे परत हे. आतलं काम आहे. कायेत उतरतो, कायेतल्या जाणीवा, जिवंतपणा, चित्त, मनोधम्म आणि मग सगळं अस्तित्व, जिवंत अस्तित्व जेव्हा ते अनुभवाला येतं, सतीमुळे, जागृतीमुळे आतले धम्म कळतात. म्हणजे मनोधम्म कळतात. म्हणजे हे जे शब्दांना धरून आपण जे अभ्यास करतो, हे मनोधम्म आहे ते. विश्लेषण त्याचं जे विश्लेषण जे चाललेलं आहे ते मनोधम्मांमुळे. मनोधम्म हे हे व्यक्तरूपात या संज्ञा आहेत, शब्द आहेत. पण प्रत्यक्षात तो बोध आहे. आंतरिक बोध आहे, अंतर्बोध आहे. तर तिथं जेव्हा हे धम्म कळतात, तर तिथं धम्म विषय होतो. म्हणजे त्याचं विश्लेषण, ॲनालिसिस, त्याचं विवेक, त्याला विवेक म्हटलेला. विवेक म्हणजे समजतंय ते. काय चाललंय हे समजतं. आणि ती समज आली की शक्तिमुक्त होते. कारण ती ही अकिंचन अवस्था येते. कारण ती शक्तिमुक्त होते. कळाल्यावर शक्तिमुक्त होते. ज्ञान होतं ना त्याचं, बोध होतो. बोधी झाली, त्याचं एखादी गोष्ट कळाली की त्यातला गुंता सुटतो.
समज, त्याला सम्यक दृष्टी. समज आली की गुंता सुटतो. समज नसली की गुंता. गुंत्यामध्ये मग दुःख, यातना, धडपड, धडधड, धडपड, फडफड, सगळं काय, सगळीच पळापळ त्याच्यामध्ये. जाळ्यात अडकलेला प्राणी, तर तो फडफडत करतो, त्याला मरायचं नाही. पण त्याच्यात असेल तर त्याचा मृत्यूच आहे. मुक्त असेल तर तो त्या मृत्यूकडे पण त्रयस्थपणे पाहू शकतो. असं ते एक कल्पना आपल्याला आपण ज्या गोष्टी अनुभवाच्या नाहीत त्याच्या कल्पना कराव्या लागतात. आणि ज्या गोष्टी अनुभवायला येतात तिथं कल्पना थांबून जातात. कल्पना करायची गरज नाही. पण माणसाचं डोकं का जास्त चालतं? कारण त्याला ते कळत नाही. म्हणून ते विषयामध्ये त्याचं धम्मचिंतन चालतंय. आता आपलं पण चिंतन चाललंय. ती धम्मचिंतन चिंतन का चाललंय? कारण ते समजत नाही, म्हणून ते समजून घेण्यासाठी आपल्याला एक निसर्गाने शक्ती दिलेली आहे विचार करायची, समजून घेण्याची. तर ते आपण करतोय, परंतु जेव्हा ते समजेल तेव्हा त्याचं काही काम नाही पुढे. तर तराफा सोडून द्यावा लागतो, धम्म सोडून द्यावा लागतो, मनोधम्म सोडून द्यावा लागतात, त्या धारणा सोडून द्यावा लागतात, ते ध्यान सोडून द्यावं लागतं. नाही तर तोपर्यंत ध्यानच चालू असतो. बोध झाल्यावर मग काय ध्यान बिन काय नाही, हे भान आलेलं आहे. ते सगळं समजल्यावर काय काय होतं? समज आल्यावर काय होतं? ऊर्जा मोकळी होते, वीर्य मोकळं होतं, शक्ती मोकळी होते आणि प्रीतीची अवस्था येते. आणि प्रीती म्हणजे आनंद आहे, अत्यानंद आहे. त्याला आपण शब्दात बांधू शकत नाही, तो अनुभव आहे. तर या गाथेत असं म्हटलंय की आम्ही प्रीती भक्खा भविसाम. आभस देवा आभस्सराय असा, तर त्यांनी ती उपमा दिलेली आहे की आभस्सरा देव जसे असतात तसे आम्ही प्रीतीमध्ये जगतो, प्रीतीमध्ये राहतो. भविष्याम म्हणजे तसं आम्ही भव म्हणजे तसे आम्ही बनतो, तसे आम्ही प्रीतीच्या अवस्थेमध्ये आम्ही आलो, आम्ही तसे बनलेलो आहोत. कशासारखे? तर जसे आभस्सरा देव असतात त्याप्रमाणे. त्या शब्दात आपल्याला अडकायची काय आवश्यकता नाही, कारण ते शब्द जे शब्द समजत नाही ते बाजूला ठेवून द्यायचे, काही गरज नाही त्याची. कारण ते शब्द सांगायला आपल्या पुढं कोणीच नाही, आणि ते शब्द काही आपल्याला अर्थ देत नाही. देव शब्द घेतला तर आपलं मन ते दुसरीकडे जातंय. मग जे मन दुसरीकडे जातं ते उंबऱ्याच्या बाहेर जातं, आणि उंबऱ्याच्या बाहेर जाऊन इथलं आतलं जीवन समजत नाही. मग कशाला ते शब्द घ्यायचे? त्यांना उंबऱ्याच्या बाहेरच ठेवायचं. इलाज नाही, नाईलाज आहे. आणि ज्या शब्दांचा अर्थबोध होतो, जे शब्द लक्षात येतात, आपली समज वाढवतात, तेच शब्द, ते मनोधम्म, ते धम्म तराफ्याप्रमाणे वापरून आपल्याला पहिलं तिरी जावं लागतं. म्हणजे मुक्तीकडे, दुःखमुक्तीकडे, म्हणजेच सुखाकडे, सुख वग्गो म्हणजे सुखाकडे आपल्याला जाता येतं. अं, जरा गुंतागुंतीचं झालं, कारण आता ही जेवढं आपण पुढच्या पुढच्या गोष्टी बोलतो तेवढ्या थोडंसं गुंतागुंतीचं वाटतं, पण काही गुंतागुंतीचं नाही. शेवटी हे सगळं समजणं प्रॅक्टिसवर अवलंबून आहे, साधनेवर अवलंबून आहे. साधना, प्रॅक्टिस आणि त्यातून येणारे अनुभव, म्हणजे आपण त्याला सतीच्या जागृतीच्या, म्हणजे अंडरस्टँडिंगच्या ज्या लेव्हल आहेत, ज्या पातळ्या आहेत, त्या पातळ्या
हा. या पुस्तकातल्या सूत्रानुसार त्याच्या आपण 3 पातळ्या करतो. काही लोकांना हे माहिती आहे. लेव्हल 1, लेव्हल 2 आणि लेव्हल 3. म्हणजे पहिली पातळी जागृतीची किंवा सतीची पहिली पातळी, दुसरी पातळी आणि तिसरी पातळी. तर पहिल्या पातळीत काय येतंय की आपण जे हा सगळा अभ्यास करतोय आतला, उंबऱ्याच्या आतला हा जो सगळा अभ्यास करतोय, तो अभ्यास करण्यासाठी आपल्याला आत उतरावं लागतं. पहिल्या पातळीमध्ये आपण आपला आत उतरण्याचा प्रयत्न आहे. ती पहिली पातळी. ती आनापानसतीपासून सुरू होते. म्हणजे नैसर्गिक जो श्वास आपल्या कायेमध्ये नैसर्गिकपणे चाललेला आहे, ही काया हे शरीर जे नैसर्गिकपणे आन करतं, अपान करतं, त्याच्या गतीमध्ये, प्रवाहामध्ये उतरून आपण स्वतःच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे उंबऱ्याच्या आत येण्याचा प्रयत्न करतो. जे मन बाहेर भटकतं, ते उंबऱ्याच्या आत येण्याचा प्रयत्न करतं. गुंतून नाही पडत. गुंतून गुंतून पडणं म्हणजे ते ध्यान झालं. आणि ते ते दुसरीकडे, म्हणून ते ध्यानामध्ये काही लोक तिथं ध्यानातच हरवतात. काही ज्ञानात हरवतात, काही ध्यानात हरवतात. सती, जागृती, भान हे वेगळी मनोअवस्था दिसते. हीच गोष्ट बुद्धांना शेवटी बुद्धगयेमध्ये लक्षात आलेली आहे, असं मला वाटतं. ते मला जसं जाणवतं तसं मी सांगतोय. तर अंतर्भान, तर अंतर्बोध जर पाहिजे असतील, अंतर्बोध जर आपल्याला व्हायचा असेल, तर आधी अंतर्भान आलं पाहिजे. आंतरिक जागृती, सती, भान आली पाहिजे. आणि त्याचे काही टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये आपण आत उतरण्याचा प्रयत्न करतो, म्हणून आनापानसती आहे. वर्तमानातली, आत्ताची. कारण श्वास आत्ता चाललेला आहे. आत्ताचा श्वास हा सतीचा विषय आहे, मागचा पुढचा नाही. मागचा होऊन गेला, पुढचा आलेला नाही. आत्ताचा श्वास, वर्तमानातलं आन, अपान प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. ज्याचं त्याचं वेगवेगळं आहे. मी बोलतो, अपान होतंय, अपान मध्येच बोलू शकतो. थांबतो तेव्हा आन, तिथं माझी आन सती, थांबल्यावर बोलतो तेव्हा अपान सती आणि बोलणं याचं भान. आणि मग इतर गोष्टी पण हळूहळू सगळ्याच गोष्टी त्याच्या जागृतीच्या प्रकाशात येतात. जे काही घडतंय ते कायाच्या पातळीवर, जाणीवांच्या पातळीवर, चित्ताच्या पातळीवर, मनोधम्मांच्या पातळीवर जे काही घडतं ते सगळं सतीच्या जागृतीच्या प्रकाशात येतं. पण सुरुवात जी होते ती आपली आन अपान पासून होते, प्रॅक्टिकली. लेव्हल 1 ही आहे की आपण श्वासाच्या निमित्तानं, आनापान सतीच्या निमित्तानं कायानुसतीमध्ये येतो. म्हणजे कायेचं भान येतं, कारण कायाच आनापान करते. तर कायेच्या संपर्कात येण्यासाठी, शरीराच्या संपर्कात येण्यासाठी, उंबऱ्याच्या आत येण्यासाठी आपल्याला आनापान सतीचा आधार घ्यावा लागतो. पण ती सक्ती नाही. माझं मत आहे ती सक्ती नाही. तसंच करायला पाहिजे असंही नाही. तो अनुभव थेटपणे येऊ शकतो. जिवंत कायेचा अनुभव हा थेटपणे येऊ शकतो. जसा बुद्धांना लहानपणी आलेला आहे. शुद्धोधन नांगर चालवतायत आणि ऊन आहे, ऊन तापलेलं आहे, आणि यांना ते सांगतात, जा तू झाडाखाली जाऊन बस तिकडे सावलीला. पण त्यांची जी काही कोणी
सेविका असेल किंवा माहित नाही प्रजापती असेल, तर ती जाऊन झाडाखाली बसतात ते. तर तिथं ते म्हणतात की मी शांत झालो आणि त्या तप्त गरम वातावरणात सुद्धा मी आतमध्ये शांत झालो आणि उतरलो स्वतःमध्ये. आता ते काय झालं नेमकं आपल्याला माहिती नाही, परंतु त्याची आठवण त्यांना बुद्धगयेमध्ये येते. 35व्या वर्षी 35व्या वर्षी ती ज्ञानप्राप्ती झाली. तर ते केव्हाही अनुभव येऊ शकतो. त्याला श्वासाचा आधार, कदाचित त्यांनी श्वासाच्या आधारित उतरले असतील, असू शकतं, तेही असू शकतं. परंतु तेव्हा ते टेक्निक म्हणून किंवा तंत्र म्हणून तेव्हा ते त्यांना, हा याला आन म्हणतात आणि अपान म्हणतात असं नाही, ते शब्द नव्हते तेव्हा, तो थेट अनुभव होता. तर ही जागृतीची पहिली लेव्हल आहे, असं मी थोडस मानतो. म्हणजे मनानं ते असं, माझ्या मनात असं आहे की लेव्हल 1 म्हणजे ही आहे की श्वासाच्या आधारे आपण कायेमध्ये उतरतो आणि कायेत उतरतो म्हणजे जिवंत कायेत उतरतो. म्हणजे तिथं काया पण आहे आणि जिवंतपणा म्हणजे वेदना पण आहे, जाणीवा पण आहे. तर दोन वेगळे नाहीत. परत श्वास आणि काया वेगळं नाही. ते बोलायला फक्त वेगळं आहे, म्हणायला वेगळं आहे. परंतु ते, जसं आपण घरात येताना उंबरा ओलांडून आपल्या घरात येतो आणि दरवेळेला आपण असं म्हणत नाही का, हा मी आता उंबरा ओलांडून आत आलोय. ते इतकं नैसर्गिक असतं की ते होतं, ते तसं घडतं. तसं हे आहे. तर पहिली लेवल अनापान सतीच्या आधारे आपण कायेत उतरतो आणि कायेत उतरून, जिवंत कायेत उतरून आपण आपला पुढचा प्रवास सुरू होतो. तिथून सतीपठ्ठाण सुरू होतं. सती पठ्ठाण म्हणजे पुढे जाते. उंबऱ्यात, आता आपण उंबऱ्याच्या आत आल्यावर काय करतो? घरात घरात आल्यावर बैठक खोलीतून मग कुठे, आपल्या घराची रचना कशी आहे त्याप्रमाणे आपण त्या घरामध्ये वावरतो. जसं आपण आपला या जीवनामध्ये अस्तित्वामध्ये एंट्री केली, प्रवेश केला, की काय काय आहे, काय काय असू शकतं, त्याचे सर्वसाधारणपणे 4 टप्पे सांगितलेले आहेत. की कायानुसती, कायेत उतरतो. आता इथून दुसरी लेवल 2 सुरू झाली, सतीची दुसरी पातळी. कायेत उतरतो, जिवंतपणा पाहतो, त्या जाणीवा पाहतो, वेदना पाहतो, सुख-दुःख त्याच्यात जाणवतात आपल्याला. त्याच्यात त्रासदायक जे असतं ते दुःख असतं, ते आपल्याला नको असतं. तो त्रास आहे, त्या यातना आहेत, ती फडफड आहे, तो गुंता आहे, त्या जाळ्यात अडकलेली असती, ते आपल्याला नेमकं कळत नाही, पण काहीतरी ते जाणवतं. विस्कळीतपणा जाणवतो. कळत नाही काय आहे, पण काहीतरी आहे हे, कारण जाणीव आहेत, वेदना, फिलिंग्ज आहेत. आणि मग हे नेमकं काय आहे? सतीचं पठ्ठाण जेव्हा होतं, सती जेव्हा पुढे जाते, जागृती जेव्हा आत शिरते सहनशीलतेनं. आता इथेच बरेच लोक काय करतात, म्हणजे बऱ्याच लोकांना, म्हणजे नैसर्गिकच आहे. प्राणी मात्र तर ते आहेत, त्यांची फडफड संपत नाही मरेपर्यंत. माणसांची पण संपत नाही. कारण काय, ही जी ह्या ज्या दुःख वेदना आहेत, यातना आहेत, या नकोशा असतात आणि माणसाला त्याच्यात शिरण्याचं धाडस होत नाही. घाबरतो तो, त्याला भय निर्माण होतो, मग तो सुखाच्या मागे जातो. म्हणून माणसाला आनंद पाहिजे असतो, सुख पाहिजे असतं.
म्हणून तो लगेच उंबऱ्याच्या बाहेर पळतो. तो लगेच बाहेर पळतो आणि मग तिकडे रमतो, मग इंद्रियांच्या जगामध्ये एन्जॉय करतो. मग खायचं प्यायचं मजा करायची, झोपायचं आणि त्याच्यातच दिवस काढायचे आणि त्याच्यातच फडफड करत जायचं, कारण दुसरं कुठं जाणार आहे. पण जेव्हा उंबऱ्याच्या आत येऊन तो प्रॅक्टिस करा म्हणजे बघायला लागतो, त्याला दिसायला लागतं, तर तो ती ती जी आतली तळमळ आहे, आतली जी धडफड आहे, फडफड आहे, तळतळ आहे, तळमळ आहे, हे सगळं त्याला ते जाणवायला लागतं. आणि मग सहनशीलतेनं खंती ही आणि हे सगळं जागृतीपूर्वक पाहतोय तो. ते कुठल्या एका गोष्टीला धरून ठेवून ते नाही कळत ते, कारण ते सगळे एकमेकात गुंता सगळ्या एकमेकात आहे तो सगळं. एकालाच नाही धरत तो सगळं. धम्मविचय म्हणजे सगळं ते पाहायला सुरुवात करतो तो, किंवा दिसतं त्याला. पण ते सहन करावं लागतं. सहन करत करतच ते पाहावं लागतं आणि मग त्याच्यातून ते एक निसर्गाचं एक हे आहे. निसर्गाचं काय म्हणतात, देणगी आहे म्हणा, गिफ्ट आहे ती. निसर्गच दुःख निर्माण करतं, निसर्गाच्या आधारे त्याची मुक्ती पण मिळते, हाच बुद्धांचा शोध आहे. तर त्याची सती ठेवता ठेवता ती गुंतागुंत कळायला लागते. भावनांची गुंतागुंत, चित्ताची गुंतागुंत, पाहिजे नको, इच्छा आकांक्षा तृष्णा, हे पाहिजे ते नको, हे जे सगळं जे काही शेकडो हजारो लाखो विषय आहेत त्याच्यामध्ये, ते सगळं ते जाळं ते जास्त दिसायला लागतं. ते कधी कधी जास्त गोंधळ पण होतो. तोही गोंधळ सहन करावा लागतो. त्याच्यात काही चुका पण होतात, सहन कराव्या लागतात. चुका होणारच, कारण आपलं हे चुकत चुकतच जीवन चाललेलं आहे. सरळ कधीच नाही, चुकत चुकतच. रस्ता कधीच नीट सापडत नाही. दरवेळेला हे इकडून जाऊन पाहून, तिकडे जाऊन पाहून, हे करून पाहू, ते करून पाहू, याच्या मागे जाऊन त्याच्या मागे जाऊ, हे वाचू का ते वाचू, याला विचारू का त्याला विचारू, हे सगळं आपला हँडल जणू काय आपल्या हातात नसतोच. आपला हँडल हा कोण भेटल, कोणी सांगितलं इकडून जा का, चालला तिकडे, फक्त हँडल वळवायचं, चालली जीवनाची गाडी त्या बाजूला. असं असं त्या जाळ्यातच असतो तो. पण ते जाळं स्वतःच समजून घ्यावं लागतं का, अरे हे ताब्यात नाही, हँडल ताब्यात नाही. त्याचं जेव्हा भान येतं आणि रस्ता स्पष्ट दिसतो, तेव्हा ते त्या रस्त्याचं भान येतं, हँडलचं भान येतं, जिकडं जायचं, जे पाहिजे म्हणजे दुःखमुक्ती, निपाण जे पाहिजे ते पण दिसायला लागतं. आणि मग सरळ चालतो, उजूपटी पन्नो. बुद्धांचे लोक, बुद्धाचे अनुयायी कसे उजूपटी सरळ मार्गावर, का सरळ मार्गावर का, त्यांना सरळ दिसतंय. जोपर्यंत सरळ दिसत नाही तोपर्यंत वाकडं तिकडच आहे सगळं. अनेक फाटे दिसतात, अनेक मार्ग दिसतात, अनेक तत्वज्ञान, अनेक शिकवणी, अनेक पुस्तकं, अनेक लोक, अनेक गुरु, हे करू का ते करू का ते करू का ते करू का, सगळं ते करत करतच काहीच करत नाही. याचा आनंद घेऊ का त्याचा आनंद घेऊ, हे खाऊ का ते खाऊ, हे विकत घेऊ का ते विकत घेऊ, ह्याला टाकू का त्याला टाकू, ह्याला मारू का त्याला मारू, हे सगळं जे आहे काहीच गरज नाही. आणि अकिंचन अवस्था कशाला धरून नाही, कारण ही सगळी
धराधर धरपकडचे ही मानसिकच आहे सगळी. मनात तीच आहे, प्रत्यक्षात काहीच नाही. म्हणजे प्रत्यक्षात त्याची अभिव्यक्ती आहे बाहेर, कृती घडते बाहेर, परंतु त्याचं मूळ जे आहे ते आतमध्ये उंबऱ्याच्या आत आहे. धडपड उंबऱ्याच्या बाहेर चालते, प्रॉब्लेम उंबऱ्याच्या आत आहे. लेव्हल 2 मध्ये काया वेदना चित्त आणि विचार प्रक्रिया मनोधम्म ह्याच्यामध्ये ते सती जागृती ही क्रमशः झिरपत झिरपत जाते. सतीचं पठाण प्रस्थान पुढे पुढे जाणं, आत जाणं, त्याला पठाणला इंग्रजीमध्ये फाउंडेशन असं पण अर्थ केलेला आहे, पण मला वाटतं फाउंडेशन ही स्थिर गोष्ट आहे. इथं स्थिर काहीच नाही, का सगळं काही अनित्य आहे, गतिशील आहे, स्थितीशील नाही, स्थिर नाही. त्यामुळे स्थिर फाउंडेशन नाही. प्रस्थान हा जो शब्द आहे तो मला तुमच्या गाडी प्रस्थान कर रही है त्याच्यासारखं वाटतंय मला. जसं सती प्रस्थान करते, पुढे जाते, त्याची स्टेशन ही आहेत. कधी अनापान असेल, कधी काया असेल, कधी त्यातलं चित्त असेल, म्हणजे जाणीवा असतील, कधी चित्त इमोशन्स असतील, शेकडो हजारो गोष्टी आहेत. ते सगळे स्टेशनामध्ये चाललेली धावपळच आहे तिथे. तर चित्तामध्ये चाललेलं जसं एखादं मोठं स्टेशन असतं आणि त्याच्यामध्ये शेकडो हजारो, कधी कधी मोठं जसं आता CST असतं हे ना, त्या वेटी किंवा CST मध्ये लाखो लोक असतात. किती प्लॅटफॉर्म आहेत ते. इकडचे मला वाटतं लोकलचे 8 आहेत आणि तिकडून 9 ते 18 का 17-18 पर्यंत काहीतरी असते. म्हणजे एवढं मोठं ते आहे लोकल आणि बाहेरगावच्या गाड्यांचं. तर आपले असं आपण 4 ते 18. हा 4 ते 18. त- अं, 4 ते 18. 4 ते 18 आहे का? आणि इकडे ते चार 4 का 9 आहे बरोबर बरोबर. 4 ते 18. बरोबर. 4 ते 18 आणि इकडे लोकलचे 12. अच्छा, इकडे लोकलचे 12 आहेत. तर आपण कधी लोकलमध्ये असतो आणि कधी बाहेरही जातो. ते सगळ्याच्यात सगळी ही आपल्याला नेमकं कुठे जायचं हे जर माहिती नसेल तर मग आपण ते सगळ्या याच्यामध्ये गोंधळून जातो आपण. चला तर ते चित्ताची अवस्था अशीच आहे. ज्याला नेमकं कुठे जायचं हे माहिती आहे तो नेमकं त्या प्लॅटफॉर्मवर त्या गाडीत त्या वेळेला तो जातो बरोबर. चला म्हणजे फार फार त्याच्या गुंत्यात पडून आपल्याला त्याचं उत्तर नाही मिळत. त्याचं उत्तर आतमध्ये उतरूनच मिळतं. कारण आपली ट्रेन ही आपली वेगळी आहे. जीवनाची आपली ट्रेन ही वेगळी आहे आणि त्याची दिशा निब्बाणाकडे आहे. तर सतीपठ्ठांमध्ये हे काया वेदना चित्त मनोधम्म विचार प्रक्रिया हे सगळं जाणवतं आणि मग अस्तित्व कळतं, बोध होतो. त्याच्यात ते धम्मविषयी चालतात की काय काय चाललंय, काय काय आहे आतमध्ये, काय आहेत जाणीव किंवा श्वासात काय चाललंय, काय आहेत, काय घडामोडी चालल्यात, जिवंतपणा काय आहेत, वेदना काय आहेत, फिलिंग काय होतं, काय काय फील होतं, जाणवतं त्या वेदना. मग भावना म्हणजे जे बनलेलो आहोत ते चित्त, त्याचा पुढचा मागचा संबंध आणि त्याचं इंटरप्रिटेशन, जे संज्ञा शब्द आपण जे बोलतो ते विचार, हे सगळं त्याला मग ते कधी कधी शब्दांच्या पलीकडचं असतं. त्याला तुम्ही सगळं शब्दात नाही मांडू शकत. ते अनुभवण्याच्याच गोष्टी आहेत. तर इथे ही लेव्हल 2 मध्ये आपण ह्या
सतीपठ्ठांमध्ये येतो. लेव्हल 3 जी आहे ही याच्यातून मिळालेला लाभ आहे, याच्यातून याचे परिणाम आहेत. याचे परिणाम काय आहेत तर ते दुःखमुक्तीकडे जाणार. ती आता बरोबर ती गाडी बरोबर चाललेली आहे, तिथं आता ड्रायव्हिंग करायची पण गरज नाही, कारण ते जागृतीला बरोबर तो रस्ता दिसतो. मग ते कसं ऑटो मोडला येते जणू काय, तिथं तुम्हाला हँडल हे नाही. जसं हे असतं ना, आता AI कसं ऑटो मोडला येत चाललेलं आहे सगळं, तसं ते ऑटो मोडला येतं, ते आतल्या आतच कळतंय ते सगळं. त्याच्यात तो धम्मविजय सती धम्म सप्तबोध्यांग, तिथे मग सप्तबोध्यांग हा विकासाचा आराखडा येतो. त्याच्यात अष्टांग मार्ग पण आहे. उलट चाललं तर समाधीसाठी सती, समाधीसाठी सती, सतीला धरून चाललेला व्यायाम, व्यायामाला म्हणजे प्रयत्नांसाठी आपली जीवनशैली व्यवस्थित बनवणं, म्हणजे कशाची गरज आहे, काय केलं पाहिजे, तर ती आजीविका, लाईफस्टाईल, आपली जीवनाची घडी बसवणं आहे ते आजीविका म्हणजे. जीवनाची घडी बसवणं आहे. प्रयत्न जे असतात ते विशिष्ट त्या घडीला धरूनच ते चालतात. ती घडी बसवणं आहे, आणि ती घडी म्हणजे तुमचे कर्म बदलतात, तुमची वाणी बदलते, आणि सगळं करण्याचा संकल्प तयार होतो. आणि सगळं आधी समजलं पाहिजे. समजते ते जागृतीला, म्हणून खालून सुरुवात आहे. अष्टांग मार्गाची सुरुवात खालून आहे. सप्तबोध्यांगात जर पाहिलं तर सतीपासून सुरुवात आहे, जागृतीपासून सुरुवात आहे. त्याच्यामध्ये मग धम्म कळतात, धम्म विषय, विवेक येतो, धम्माचं स्पष्टीकरण, धम्म स्पष्ट होत जातात, म्हणजे जीवन स्पष्ट होत जातं. आणि मग ऊर्जा मोकळी होते, वीर्य. मग प्रीती, जी प्रीतिभक्ष हा जो शब्द इथं आलाय, तर ते भक्ष म्हणजे जगणं, ते त्याच्यावर जगणं, म्हणजे असं आहे की ज्याला जीवनामध्ये आनंद सुख असतो त्याला काय फारसं बाकीची गोष्टी मिळाल्या न मिळाल्या एवढं मनावर घेत नाही. तो मुक्त अवस्थेमध्ये माणसाची वखवक संपलेली असते. तो प्रतिभक्ष असतो असं म्हणतात, प्रीतीवर जगतो, आनंदावर, सुखावर, सुख सुख आनंद असेल तर मग संस्कारांची फडफड धडधड, फार भूकही लागत नाही, फार झोपही येत नाही, फार हे नाही, पण तरी पण रिलॅक्स अवस्था असते, मुक्त अवस्था असते. तर ती प्रीतीची अवस्था आहे, प्रीतिभक्ष असं म्हटलेलं आहे. याला त्यांनी ते आभासर देवता देव असं ते म्हटलेलं आहे. ते सोडून देतो शब्द, आपल्याला गरजेचा नाही. पण एकदा ते सापडलं आपल्याला की आपण त्या आनंदामध्येच, त्यामध्ये काही लोकांना असं वाटतं आनंदाचे डोही आनंद तरंग, असं काही ते आहे. तर तुकारामांना ते सापडलं की नाही माहिती नाही, परंतु ते थोडंसं चाललं होतं त्यांचं, त्या म्हणून ते तुकाराम हे थोडेसे बुद्धांच्या मार्गावर होते. शेवट त्यांनी दुसरीकडे झालेला दिसतो त्यांचा, पांडुरंगाकडे किंवा कुठे. आता ते बाबासाहेब म्हणतात पांडुरंग बुद्धच आहे, तर ते काय असेल ते, पण शेवट त्यांचा जो काही त्यांचा जो वैकुंठाला जाणं आहे किंवा काय जे काय असेल ते, तर ते तिथून ती फारकत होते. मग सगळा विषय वेगळा जातो. बाकी मग काही चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या आहेत. त्यांना त्यांनी उंबऱ्याच्या आत राहून काही परीक्षण केलं, परंतु उंबऱ्याच्या बाहेर पण ते काय असेल त्यात आपल्याला त्याच्यात जास्त जायचं नाही, जाण्याची आवश्यकता आहे. तर ऊर्जा मोकळी होते, वीर्य, प्रीती, अत्यानंद होतो,
आणि मग खऱ्या अर्थानं ज्याला सुख म्हणतात, सुख वग्गो, त्या सुखाचा अनुभव तिथे येतो. मग प्रीती, सुख, प्रीतीतून एक बरोबर आहे. सती धम्मविचय वीर्य, सती धम्मविचय वीर्य, प्रीती, प्रश्रब्धी येते मध्ये. प्रश्रब्धी म्हणजे शांत अवस्था येते, ज्याला समथा म्हटलेलं आहे. समथा, शांतता, ती मनाची शांतता आहे, मनाची स्थिरता आहे, चित्ताची स्थिरता आहे, जाणीवांची स्थिरता आहे, आणि काया पण शांत होते. हे सगळं आपलं जे जगणं आहे ते त्यातला विस्कळीतपणा कमी होतो, त्यातली चंचलता, त्यातली फडफड धडपड ही कमी कमी होत जाते. तर ती प्रश्रब्धीची अवस्था आहे. तर ती प्रश्रब्धी मध्ये सुख घेतले नाही, पण प्रश्रब्धीमध्ये सुख पण आहे. सप्तबुद्ध्यांगामध्ये सती, सती म्हणजे सतीपठ्ठान, धम्मविचय म्हणजे हे सगळं जे आपण पाहतोय त्याचं विश्लेषण, धम्म पाहणे, धम्माचं ॲनालिसिस, धम्माचं पृथक्करण, विश्लेषण, सती धम्मविचय. सतीमध्ये आपण काया वेदना चित्त मन धम्म सगळ्या अस्तित्वात आता उतरलोत, असा त्याचा अर्थ आहे. सतीपठ्ठांचा अर्थ. आता थोडं इकडं थोडं तिकडं, कधी आत कधी बाहेर, असं नाही. ते सगळं पूर्ण भान आलेलं आहे. आतलं बाहेरचं पण भान आलेलं आहे, उमऱ्याच्या आतलं पण आणि बाहेरचं पण. तो सती हा विषय आहे. मग तिथं सगळंच धम्म कळतात, म्हणजे मग आतलं बाहेर कळतं, म्हणजे सगळे संस्कार कळतात, संस्कारित अस्तित्व कळतं, त्याचं लक्षण पण कळतं. सभ्य संखारा निच्चाती, सभ्य संखारा दुःखाती. आणि याचं विश्लेषण जे आहे ते मनोधम्म, ते मनोधम्म म्हणजे आपण नाहीत, अनात्मा आहेत, सभ्य धम्मा अनत्ताती. हे सगळं ह्या सतीनंतर येणाऱ्या धम्म विचयामध्ये आहे. आणि हे सगळं कळाल्यामुळे ऊर्जा मोकळी होते, गोंधळ संपतो आपला, ताणतणाव संपत जातात, कमी होतात, ऊर्जा मोकळी होते, कुंठितपणा कमी होतो, ब्लॉक एनर्जी असते ती मोकळी होते. त्याने सगळी चिंता करण्यात आणि धडपड फडफड करण्यातच सगळी शक्ती गुंतलेली असते, म्हणून ती पळापळ चाललेली असते, ती कमी होते. शक्ती, वीर्य, ऊर्जा अनुभवाला येते, आणि म्हणून प्रीतीची अवस्था येते, अत्यानंद होतो. तो एखाद्या सागरासारखा असू शकतो, किंवा नदीच्या प्रवाहासारखा असू शकतो, किंवा आकाशासारखा मुक्त असू शकतो, ज्याचा त्याचा अनुभव वेगळा आहे. प्रीती आणि प्रश्रब्धी म्हणजे स्थिरता येते, स्थैर्य येतं, शांतता, समथा. शेवटी सगळं विस्कळीत अस्तित्व एका ठिकाणी येते, म्हणजे काया वेदना चित्त मन धम्म हे सगळं वेगवेगळं वाटत नाही, आतलं बाहेरचं वेगवेगळं वाटत नाही, सगळं समाधीमध्ये आलेलं आहे. समाधी म्हणजे इथं येणं, इथं येणं, म्हणजे जे आपण इथं तिथं असतो ते सगळं इथं येतं, म्हणजे एकत्रित होतं सगळं. समाधी. आणि 7वं जे अंग आहे, आपण लेव्हल 3 ला आहोत. सती जागृतीच्या लेव्हल 3 मध्ये कल्पनेनं का होईना पण आहोत तिथे आपण. 7वं जे सप्तबोधांगातलं अंग आहे ते अनात्मचं अंग आहे, त्याला उपेक्षा म्हटलेलं आहे. उपेक्षा म्हणजे काय? हे सगळं जे आपण करत आलेलो आहोत, लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3, हे मी करतो, माझ्यामुळं होतं, मला जमतं, मी काहीतरी वेगळा आहे, इतरांपासून वेगळा आहे, काहीतरी स्पेशल आहे, आणि मोठा आहे, पवित्र आहे. त्याच्यात जो तो अहंकार जर असेल तर तिथं तो पुढे जाऊन ब्लॉक होतो, अडकतो. ही सत्काय दृष्टी जो आहे ना, मी
मी जे पहिल्यापासूनच असत त्याच्यावर पहिल्यापासूनच काम करावं लागतं. मीपणावर, काय दृष्टीवर, म्हणजे कायच उतरल्यावर ही काय मी आहे आणि माझी आहे आणि मग तर तिथं ते जरा सावधानतेनं, हे सगळा सावधान जागृतीचाच प्रवास आहे सगळा हा. तर ती जागृतीचा प्रवास आहे, तर त्याच्यामध्ये जी जी गोष्ट डिस्टर्ब करते, विचलित करते, ते सगळ्यातच अवलोकन करावं लागतं, सगळ्याकडे पाहावं लागतं, सगळ्यातच भान ठेवावं लागतं. कारण शेवटी उद्देश काय, आपली गाडी निर्वाणाच्या स्टेशनवर, टर्मिनसवर गेली पाहिजे. आता ते टर्मिनस पण नाही, कारण टर्मिनसला पण एंड आहे आणि तिथं परत काय म्हणतात, ती मुक्त अवस्था नाही. त्यामुळे हे टर्मिनस पण नाही, ही मुक्त अवस्था आहे. आणि शेवटी निब्बाणाच्या याच्यात जाईपर्यंत तो हा जो अहंकार असतो, मी असतो, हा फार सूक्ष्म अडथळा आहे आणि तो जन्माबरोबरच आलेला आहे. पण ते अज्ञान सगळ्यात शेवटी संपत जातं आणि मग ही तिसरी लेवल खरोखर पूर्ण झाली, मग काय करायचं बाकी नाही, संपलं, मग काम संपलं. तर ती अर्हताची, बुद्धत्वाची अवस्था जी आहे, तर ते म्हणतात आता जे करायचं ते केलं, आता काही करायचं बाकी नाही, सगळं ओझं उतरवलं, दुःख संपलं, आता काही नाही करायचं. आता काय काम राहिलं, शरत भिक्खवे चारिकं बहुजनिताय बहुजन सुख. फिरा. आता ते भिक्षूंना सांगितलंय, आपल्याला ते जर खरंच साध्य झालं तर आपल्याला दुसरं काय काम आहे, प्रचार करा, सांगा. मग नवीन काम सुरू, अनुभवाच्या आधारावर. थांबतो इथे. सुखापर्यंत. परत बोला. हा. हा, आजचा प्रवास मात्र तो थांबणार काही नाही. थांबणार नाही. आजचा इथे संपलेला जरी असला तो थांबणारा नाही आणि पुढे चालू राहणार. खूप छान झालं. सुरुवात होणं महत्वाचं आहे पण. आजचं सत्र म्हणजे खूपच छान झालं आणि शेवटी लेवल 1, लेवल 2, लेवल 3 हम्म, हम्म, हम्म. मला वाटते. हे आपला प्रॅक्टिकल लेवल आहे का? हो, आपली जी प्रत्यक्ष सत्र, सुखवतो. जेव्हा कधी आपली प्रत्यक्ष सत्र होतील तेव्हा ती या पद्धतीनंच चालतील. सुख व जे आहे ते आपल्याला इथे खरं म्हणजे दिसायला हा. लागेल. प्रत्यक्षात जे अनुभव आहे आणि शेवटी तर आम्ही त्याच्यामध्ये होतोच. मी जसं पुढे जात होता त्याच्याशी आम्ही एकरूप होतो आणि कष्ट आहे याच्यामध्ये, साधन आहे. साधना आहे. साधं अजिबात नाही, कारण एवढी प्रॅक्टिस साधना आहे. साधन आहे. मन कुठे हे झालेलं ट्रॅक जो पाहिजे ते मिळालं नाही अजून. मिळेल, नाही मिळालाय तो. हा. अजून त्याच्यात अजून लेवल 1 लेवल 1 ची धडपड चालली. मिळेल 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 मिळेल, प्रयत्न करा. आणि तसं फार कठीण पण नाही असं मला वाटतं. हा. फक्त कसं आहे की आपली जी जीवनशैली आहे, लाईफस्टाईल, ही आधी नीट करून घ्यावी लागते. नाही तर आपण कधी इकडे कधी तिकडे, कधी ह्या रस्त्यानं कधी त्या रस्त्यानं, मग ते आपण आपली स्वतःचीच काय म्हणतात, ससे होलपट असा तो शब्द आहे ना, काय म्हणतात, स्वतःलाच अडचणीत टाकतो आपण. तर ते आधी ते नीट करून, त्यालाच आजीविका म्हटलेलं आहे. लाईफस्टाईल आपली व्यवस्थित आधी सेट केली पाहिजे, सेटिंग तिथे आहे.
आपला सेटिंग सेटिंग व्यवस्थित नसेल नाही का, मोबाईलची सेटिंग व्यवस्थित नाही, कॉम्प्युटरची सेटिंग व्यवस्थित नाही, तर ते काम करत नाही व्यवस्थित. त्याला रिसेट रिसेट करावा लागतो. काय म्हणतात, रिप्रोग्राम किंवा काय त्याला म्हणतात, दुसरा एक शब्द आहे टेक्निकल, फॉर्मॅट. त्याला व्यवस्थित फॉर्मॅट करावा लागतो. तसं आपलं जीवन पण ते आधीच्या सारखं चालून नाही जमत. सगळं आपण एकदम सोडू पण शकत नाही, व्यवहार सोडू शकत नाही, कारण आपण उंबऱ्याच्या बाहेरच्या जीवनाशी इतके बांधले गेलेलो आहोत की ते सोपं नाही. ते याची म्हणजे कल्पना आहे आपल्याला, परंतु पोहोचायचं असेल तर काय करायचं हे ज्याचं त्यानंच पाहायचंय. त्याला दुसरं कोण काय सांगणार आहे, है ना. सिद्धार्थ सर गौतमांना. मगाशी त्या हा सुरुवातीला ते सांगितलं होतं ना तुम्हाला, ते तुम्ही जे टाकलेलं आहे हा हा मेसेज, हा हा त्याच्या संदर्भात सांगा ना थोडं काय. हा बोलूया आपण. तर सिद्धार्थ गौतमांना जे करायचं होतं ते त्यांचं सेटिंग करून घेतलेलं, जणू काय त्यांची जी लाईफस्टाईल आहे ती त्यांना पूर्ण जणू काय बदलून टाकलेलं आहे. राजपुत्र राहिले नाहीत, इथून पुढे गेले. मग इकडं शोध तिकडं शोध, वेगळे गुरु शोध, वेगळे ज्ञानांचा अनुभव घे, अभ्यास कर, तपश्चर्या कर, ध्यान कर, हे कर ते कर, बरंच काय काय केलं. आणि म्हणे नाही, कशातूनच नाही, ते उलट ते जाळं जे आहे ते आणखीन गुंतागुंतीचं बनत गेलेलं आहे. म्हणून ते जेव्हा बुद्धगयेला येतात, म्हणजे गयेमध्ये बुद्धगयानंतर झाली, तर तिथं ते येऊन मग त्यांना सगळं पुनरावलोकन करता येते. आपण कुठे कुठे भरकटलो शोधामध्ये, अनेक जाती संसारंग, अनेक अनेक जे आपण फिरत राहिलो, भरकटत राहिलो, याचं ते पाठीमागे वळून त्याचं पुनरावलोकन करतात. आणि मग बरोबर त्या या बोधीच्या, जागृतीच्या, निब्बाणाच्या मार्गावर येतात. आणि मग ते त्यांना लवकरच मिळतं. मग काही 2 आठवड्यात, 3 आठवड्यात, काय असेल ते. तर आधी लाईफस्टाईल आधी व्यवस्थित करून घ्यावी लागते. उपेक्षा हं? उपेक्षा हं, ही सप्तबोधांगातली शेवटची आणि बरोबर ब्रह्मविहारातली शेवटची अवस्था आहे का? बरोबर. आणि दुसरं एक मला विचारायचं होतं, प्रत्येकाचं आनापान वेगवेगळं आहे. हं, हा मग आपण आता करायचं नाही, तुम्ही बोलताय तर तुमचं आपान चाललंय, पण आम्ही ऐकणाऱ्यांचं आनापान सारखंच असणार आहे हा, ती प्रक्रिया एकसारखीच आहे. ना. प्रक्रिया आता माणूस म्हणून आपण एकसारखे आहोत असं म्हणतो. प्रत्येकाला 2 डोळे, दोन दोन कान, नाक, आणि त्याचं शरीर, डोकं, अमकं धमकं, ते सगळं, 2 हात 2 पाय, सगळी माणसं एकसारखीच दिसतात ना दिसायला. तर प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे ना, प्रत्येकाचे संस्कार वेगळे आहेत, आणि एक्झॅक्टली एकसारखी नाही ती माणसं. तर सगळ्यांचे डोळे एकसारखे नाहीत, सगळ्यांचे आता आपण हे हाताचे इम्प्रेशन घेतो ना, काय म्हणतात त्याला, ठसे. तसं प्रत्येकाच्या हाताचे ठसे वेगवेगळे आहेत. आता हात एकसारखेच आहेत पण ठसे वेगवेगळे आहेत. म्हणजे माणसाचं ते अस्तित्व वेगवेगळे आहेत. तसं श्वास एकसारखाच आहे. श्वास प्रक्रिया, श्वासाची जी प्रक्रिया आहे, ब्रिदिंग, हे एकसारखंच आहे, परंतु त्याचं स्वरूप वेगळं आहे. जसे हात एकसारखेच आहेत, परंतु त्याचे ठसे वेगवेगळे आहेत.
त्यातल्या रेषा वेगवेगळ्या आहेत प्रत्येक काय जे आहे ते. तसं आन आणि अपान श्वासोच्छ्वास हा ज्याच्या त्याच्या शरीर स्थितीनुसार आणि मनस्थितीनुसार चाललेला आहे. त्याची गती वेगवेगळी आहे. मनोवस्थेनुसार श्वास सतत बदलत असतो. म्हणजे घाबरलेली मनोवस्था, शांत मनोवस्था, कोंडलेली मनोवस्था, मुक्त मनोवस्था, त्यानंतर शरीराची गरज, शरीराला समजा जास्त रक्ताची, अन्नाची गरज असेल आणि रक्तशुद्धीकरण खूप पटपट पाहिजे असेल तर मग श्वास पटपट चालतो, म्हणजे जोरात चालतो. झापे लागू शकते. चालणाऱ्याचा, शांतपणे चालणाऱ्याचा श्वास वेगळा आहे, धावणाऱ्याचा श्वास वेगळा आहे, निरोगी माणसाचा श्वास वेगळा, रोगी माणसाचा श्वास वेगळा. वातावरणामध्ये जर समजा आता ढगाळ हवामान आहे तरी श्वासावर परिणाम होतो. कोणतो सफोकेशन होतं ना, काही ना दम लागतो आणि श्वास पूर्ण मिळत नाही, तर ते आनापान वेगळं. आनापान हे एकसारखं कधीच नाही. एका माणसाचं सुद्धा 2 क्षणातलं वेगवेगळं आहे. वेगवेगळ्या माणसांचं तर वेगवेगळं आहेच आहे, परंतु एकाच माणसाचं 2 क्षणातलं आनापान वेगळं असू शकतं. आणि ते ते हे सगळं पाहणं हा उद्देश नाही, परंतु त्याचं निरीक्षण करत करत आपण जीवनाच्या संपर्कात येतो की हा हे असं चाललेलं आहे, हे असं असं आहे. त्या निमित्तानं आपण कायेमध्ये येतो, हे असं असं चाललेलं आहे, म्हणजे हे काया अनापान असं असं चाललेलं आहे. मग कायेतल्या इतर हालचाली ते सगळं आलं. जिवंतपणा म्हणजे सगळंच आलं, डोक्यापासून पायापर्यंत. त्याचं भान, त्याच्यातला जाणीवा, मग आणखीन आतमध्ये हाडामासात उतरल्यावर आपल्याला मग सगळं चित्त, भावना ज्या काही असतील त्या सुखाच्या भावना, सुखदुःखाच्या कारण असणाऱ्या त्या भावना, काही प्रेशर असेल, टेन्शन असेल किंवा मुक्त अवस्था असेल, भीती असेल, एकटेपणा असेल, जे असेल ते आपापल्या संस्कारानुसार. आणि याला धरून चाललेले आपले विचार किंवा विचारांचा भावनांवर परिणाम, भावनांचा विचारावर परिणाम, ते एकच आहे, ते एकाच ठिकाणी चाललेलं आहे. त्याचं केंद्र एकाच ठिकाणी आहे, परिणाम सगळ्या शरीरावर आहेत. कारण याच्यातून निघालेलं सगळं मज्जा संस्थेचं जाळं, मज्जातंतूंचं जाळं हे सगळं शरीरभर पसरलेलं आहे. असा हा अभ्यास आहे.